नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. सरपंच जय महाराष्ट्र. सरपंच ठरलं आणि लगेच झालं असं कधी होत नाही. थोडा संयम ठेवला, हार होईल पण हाल होणार नाही. थोडा त्रास होईल. आज सोयी उद्याची असेल खास त्या अनुषंगाने तुम्ही निश्चित पक्का आणि कपशिवत महाराज शिक्का म्हणून तुम्ही निवडणुकीच्या रुंगमध्ये उभ्या. त्या अनुषंगाने आपण जनतेला काय आव्हान करणार आहात? मी जनतेला एकच आव्हान करीन. मी एक 4 ते 5 महिने असून मी माझ्या आयुष्याची 15 वर्ष मी या राजकारणामध्ये समाजासाठी काम करत आहे. या समाजासाठी काम करत असताना एक समाजाचा एक बांधिलकी म्हणून काम करत असताना कोणतरी एक पद पाहिजे. या पदाचे ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामस्थ असतील, गाडोगडे ग्रामस्थ असतील आणि सर्व भागातील सर्व परिसरातील वापगाव आणि या सर्व परिसरातील म्हणजे गाव असेल, या गावाचा विकास करण्यासाठी मी या ठिकाणी निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं. पण काही कारणास्तव मला पक्षाचा मिळाला नाही. शेवटी पक्ष असतो पण मी काम करत आलेलो आहे, काम करतच राहणार आहे. या हेतूने मी भविष्य काळात सुद्धा मी काम करत राहणार आहे. म्हणून त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये मी उतरलेलो आहे. बरं सर, तुम्ही काय केलं की कप बशीला म्हणजे कपाला बशीची जोड घेऊन निश्चित पक्का केला आणि कप बशी महाराज शिक्का म्हणून जनतेला आव्हान करतं. त्या अनुषंगाने आपलं काय म्हणायचं आहे? साहजिक मी माझे राजकारण सुरुवातच मी शिवसेना पक्षापासून सुरुवात केली. पण काही कारणाचं समजा मी प्रचार केला पण पक्षाला काहीतरी वाटलं असेल काहीतरी कमी आहे याच्यामध्ये. शेवटी माझ्याकडं पैसा नसेल पण माझ्याकडं समाजातील लोक आहे, ग्रामस्थ मंडळी आहे आणि समाज हा समाजाचा असतो. समाजाने एखादं डोक्यावर जर घेतलं तर समाज काही पण करू शकतो. त्यामुळे त्या ठिकाणी पैशाची पण गरज लागत नाही. त्यामुळे मी आमच्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या सर्वांच्या विचाराने या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे आणि कपशी चिन्ह मिळालेलं आहे. आणि तुम्ही सांगा की आता ह्या ग्रामस्थांचा म्हणजे मान उंचावावी स्वामी आणि तुमचा म्हणजे उद्या समाजाचे तुम्ही काम करीत आलात, काम करीत राहणार आहात आणि सामाजिक कार्याची तुमच्या म्हणजे वसा आणि वारसा आणि सामाजिक बांधिलकीची म्हणजे आवड आणि सवड तुम्हाला लाभलेली आहे. त्या अनुषंगाने तुम्ही उर्वरित काळामध्ये धनुष्यबाणाचा प्रचार केला असताना आता तुम्हाला त्या अनुषंगाने कपशी हातामध्ये घेतलेली, तर तुम्हाला त्याचा कसा फायदा होईल? कपशी फायदा घेतला असा आहे. समजा मी समाजाच्या जनतेपर्यंत घराघरात मी 5 महिने गेलेलो आहे. मला माझं चिन्ह पोचवायचे कारण लोकांना मी वैभव गावडे हे नाव सगळ्यांना माहिती आहे. तर माझं चिन्ह लोकांना माहीत नाही. ते चिन्ह पोचवण्याचं मी काम करेन. त्यात दुसरा विषय राहिला काम करत असताना गावोगावी फिरलेलो आहे, त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि काही लोक आता बोलू लागलेले पैशाचं. माझ्या राजकारणात मी कधीच माझ्या पैशाला कधी मत दिलं नाही. माघारीसाठी मला भरपूर फोन आले. काही पाकिट सम्राट म्हणत असतील यांना पैसे भेटले नसतील म्हणून त्यांनी अपक्ष राहिले असतील. माझ्या आयुष्यात मी कोणते आता कोणी आज होतं तिथं मंदिर आहे, मला वाटतं मंदिरात चालतं मी कोणत्याही कधी पैशाला आमिषाला बळी पडलेलो नाही. माझा स्वाभिमानच राहणार आहे. आणि ही निवडणूक लढण्यासाठी 4,500 मताची गरज आहे. कारण 4-5 उमेदवार असल्यामुळं या ठिकाणी विभागणी होणार आहे. माझं उरण गाव असेल, चौधरी असेल, गाडोगडे या गावांमध्ये 3-3.5 हजाराचा मतदानाचा टप्पा आहे. उरण आम्हाला सगळीकडे थोडं पोहोचायला काय टाईम लागणार नाही. त्यामुळे आम्ही नक्कीच विजयापर्यंत पोहोचू. बरं साहेब, ज्या पक्ष वाढवण्यासाठी ज्याला दिला मदतीचा हात त्यांनीच केला तुमचा विश्वासघात, असं तुम्हाला काय वाटतं का? विश्वासघात केला तर तरी त्यांना त्यांची भविष्यात वैभव गावडे काय होतं. त्यामुळे आपण तो एकांना भाषा करणं चुकीचं आहे. आपण आपलं काम करीत राहणार आहे आणि आपल्या कामातून त्यांना त्याची पावती मिळेल. वैभव साहेब, तुम्ही आता तुमचे विचार वैचारिक आणि वक्तव्य केलेलं तुम्ही आता काय केलं आज मायबाप जनतेच्या पुढे मांडलेला आहे. कारण तुमचं स्वाभिमानी बाणा आहे, स्वाभिमानी कणा आहे. कारण थोडा तरस होईल आज पण सोय उद्याची असेल का सामाजिक धार्मिक कार्य करून तुम्ही आजपर्यंत गावाला गाव सुजलम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अल्पवयात राजकारणात आल्याच्यानंतर तुम्ही गावाला विकासाला चालना देण्याचं मान कार्य केलेलं आहे. आणि तुम्ही एक ज्येष्ठ आहात, मार्गदर्शक आहात आणि प्रत्येकाच्या पाठीवरती कौतुकाची थाप देणारे व्यक्तिमत्व आहात. आज तुमच्या गावात एक मातंबर तरुण तडफदार एक युवा नेतृत्व ज्या रिंगणामध्ये एक यश खेचून आणण्यासाठी उभा आहे, त्या अनुषंगाने आपण त्यांचे यशाचे किंवा क्षणाचे मानकरी कसे होणार आहात? तर त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहे. आता आपल्या माणसाला पाठिंबा आवडत नाही आणि हे स्थानिक लोकांच्या सगळ्या डोक्यात असलं पाहिजे. कारण
कारण कोणती गोष्ट स्थानिक आपल्या जवळची माणसं घेत असली तरच काही गोष्टी साध्य होतात नाही पाठिंबा निश्चितच दिसेल आता साहेब ते गाव सुजलम सुफलम करण्यासाठी त्यांचा इतिहासात एक माणूस आहे आणि निवडणुकी येतात, निवडणुकी जातात, बिगुल वाजलं जातं. बिगुल वाजल्याच्या नंतर आज काय झालेलं आहे की प्रत्येकाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत कळलेलं आहे की मनी इज पॉवर अँड आय कॅन डू इट, म्हणजे पैशाशिवाय मतदान चालत नाही. परंतु खरे जर विकासाला चालना द्यायची असेल तर माणसाने खऱ्या माणसाच्या किंवा जो कर्तव्यशील आहे अशा माणसाच्या पाठीमागे राहणं गरजेचं आहे काय? अगदी गरजेचं आहे. कारण आता वैभवला मी लहानपणापासून ओळखतो. वैभव अगदी सात्विक विचाराचा, सरळ स्वभावाचा, शांत स्वभावाचा माणूस आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या पूर्व भागात असा एकही नेतृत्व करणारा माणूस आत्तापर्यंत आपल्या प्रतिनिधी राहिला आला नाही. म्हणून हा वैभव आपल्या पूर्व भागातलं व्यक्तिमत्व आहे, चांगला माणूस आहे. लहानपणापासून कार्य त्याचं अगदी सामाजिक असं राजकीय असं कसं आहे अगदी उत्तम आहे. म्हणून आम्ही त्या वैभवला पाठिंबा देणार एवढंच. का आणि कपशिवत महाराज शिक्का म्हणून ते आता कपशीचं चिन्ह हातामध्ये घेतलं, त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये कसं परिवर्तन होईल? हा, तो पहिल्यापासून शिवसेनेचा आवडतो, मला शिवसेना पक्ष आवडत होता. पण शिवसेनेत त्याचं अनेक प्रकारे काम झालं आहे. सगळे त्यांनी शिवसेनेचंच आतापर्यंत काम केले, पण त्यांचं अंतर्गत काय असं आपल्याला ते काही माहीत नाही. पण आपल्या पूर्व भागाला नेतृत्व मिळावं, वैभवचं नेतृत्व अगदी चांगलं एकदम खरे आणि एकदम लहानपणापासून ते क्षेत्रातील म्हणून आता त्याला फक्त काय चिन्ह बदलायचे, फक्त प्रचारासाठी चिन्ह बदलायचे. पहिले धनुष्यबाणाचं चिन्ह तो लोकांना सांगत होता, आता फक्त कब्बशीचं चिन्ह सांगायचे आणि तो सांगणार आहे. आणि आम्ही पण प्रत्येक घराघरात जाऊन सांगणार आहे का वैभव ह्याचं अपक्ष म्हणून कब्बशी चिन्ह काय मिळाले, कब्बशी चिन्हावर शिक्का मारा आणि वैभवला आपल्या पूर्व भागाचं नेतृत्व करण्याची संधी दिली. वा वा, धन्यवाद. अभिनंदन साहेब, आपलं नाव सांगा. मी मथुराव तांबे, वरुडे गावातून बोलतो. बघा, आता तांब्यांनी सांगितलं की राजकारणातून गरिबाच्या म्हणजे राजकारणातून गरिबाला काही देता येईल, समाजकार्य काही करता येईल आणि सामाजिक बांधिलकी जोपासताना अल्पवयात राजकारणात आलेली व्यक्तिमत्व म्हणजे वैभव गावडे आहेत. आणि एक गावाची शान, स्वाभिमान आणि अभिमान जपण्याचं काम ज्या नेतृत्वाने आता गेले अनेक वर्ष लोकनियुक्त सरपंचपद घोषित असताना केलेलं आहे, त्या अनुषंगाने त्यांनी सरपंचपद जसं भूषवलेलं आहे त्याचप्रमाणे पंचायत हे स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्यासाठी त्यांना सर्व म्हणजे सर्व मित्रपरिवार असेल, नातेवाईक असेल किंवा गावचे ग्रामस्थ असेल, यांनी एक बळीने, एक विचाराने, एक तन मन धन करून वैभव गावडे यांच्या पाठीमागे उभं राहावं आणि कब्बशी या चिन्हावरती म्हणजे शिक्का देऊन त्यांना भरघोस मताने विजय करावा असं तुमचं मत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.